अमरावतीत प्रतिबंधित HTBT कपाशी बियाणांचा सुळसुळाट पाहायला मिळतो। 24 तासात कृषी विभागाच्या 2 मोठ्या कारवाया करण्यात आल्यात। 2 कारवाईमध्ये एकूण 41 लाखांची प्रतिबंधित HTBT कपाशी जप्त करण्यात आली आहे। कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। पिंपळोदमधील प्रशांत रामदास नवलकार यांच्या घरी आणि गोदामावर छापा टाकण्यात आला। प्रतिबंधित HTBT कपाशीची 1500 पाकिटं जप्त करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तर अमरावती शहरात वेलकम पॉइंट चौकामध्ये 28 लाखांची HTBT कपाशी बियाणे जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी येवदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर सूरज, आपण पाहतोय अमरावतीमध्ये प्रतिबंधित HTBT कपाशी बियाणांचा सुळसुळाट पाहायला मिळतो आणि 2 कारवाईंमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी या बियाण्या जप्त करण्यात आलेत। नक्कीच दिलं, आपण जर पाहिलं तर विदर्भासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते। त्यातच जर पाहिलं गेलं तर HTBT हे महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित बियाणं आहे। ते संपूर्ण ते बियाणं आहे गेल्या 15 ते 20 दिवसापासून आपण जर पाहिलं तर अमरावती विभागामध्ये एकूण 12 कारवाई या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। HTBT प्रतिबंधित बियाणांना या ठिकाणी जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे बंदी आहे, कारण का हे बियाणं अतिशय घातक असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं। कारण का हे बियाणं जर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये टाकलं तर 2 ते 3 वर्षांमध्ये जमिनीची पोत अत्यंत खराब होते आणि परिणामी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। इतकी अशी घातक HTBT कपाशी आहे। त्यातच जर पाहिलं तर काल अमरावती शहरामध्ये काल सकाळच्या सुमारास जर पाहिलं तर गुजरात मधून अमरावतीमध्ये येत नागपूर जात असताना अमरावतीच्या वेलकम पॉइंट परिसरामध्ये अमरावतीच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने जर पाहिलं तर 50 कट्ट्यामध्ये तब्बल 28 लाखाचा जो आहे HTBTचं बियाणे या ठिकाणी जप्त करण्यात आलं होतं। मग त्यानंतर जर पाहिलं रात्री उशिरा अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद गावामध्ये जर पाहिलं तर 13 लाखाचं HTBTचं बियाणे एका कृषी केंद्र संचालकाच्या दुकानातून या ठिकाणी जप्त करण्यात आलं आहे। एकूणच जर पाहिलं गेलं तर अमरावती शहराच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दुसरीकडे दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संपूर्ण कारवाईमुळे जर पाहिलं गेलं तर HTBTचे बियाणे विकतात त्यांचे धाबे मात्र चांगले जणांले आहे। एकूणच जर अमरावती जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत त्या 15 दिवसांमध्ये 7 कारवाया करण्यात आल्या। त्यामुळे कुठेतरी हा चिंतेचा विषय, कुठेतरी कृषी विभागाने या ठिकाणी आणखीन जातीनं डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला पाहिजे। कारण का हे संपूर्ण बियाणं जे आहे शेतकऱ्यांच्या माथी मारलं जातं, परिणामी शेतकऱ्यांना कमी दराने हे बियाणे देऊन शेतकऱ्यांची लूट करण्यात जाते असा सुद्धा आरोप जो आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला होता। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये हे बियाणं गुजरातमधून येतच कसं, हा संपूर्ण जो सवाल आहे शेतकरी वर्ग उपस्थित करत आहे। जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।